अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संकष्टी चतुर्थी आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांनी व्रत धरलं असेल, कुणी उपवास केला असेल, कुणी गणपती बाप्पांची छोटी मोठी काही ना काही सेवा नक्कीच केली असेल। कारण संकष्टीचा दिवस हा संकटांचा नाश करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बघा संकष्टीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। आता ज्या लोकांना काही करताच आलं नसेल, इच्छा असूनही ज्या लोकांनी काही केलंच नसेल, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे अत्यंत प्रभावी उपाय। आज संकष्टी चतुर्थीला रात्री झोपण्यापूर्वी या काही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या उशीखाली ठेवल्या आणि त्याच्या सोबत ही एक साधी सोपी सेवा केली तर संकटांचाही नाश होईल, काही वाईट शक्तींचा त्रास तुम्हाला असेल तो दूर होईल, 18-20 असणारं दारिद्र्य दूर होईल, कर्जातून मुक्तता होईल, गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती राहील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची भरभराट होईल। बघा अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो आज संकष्टीला रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे। ज्यांना रात्री नीट झोप लागत नाही किंवा दचकण्याची म्हणजे दचकून उठतात बरीचशी लोक, रात्री झोपल्यानंतर भीती वाटणे, ह्या समस्या असेल किंवा रात्री झोपच न लागले ह्या समस्या असतील तर त्यासाठी हा पहिला उपाय काय करायचा आहे। आज तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर काही अक्षदा अर्पण केलेले असेल, म्हणजे तांदूळ अर्पण केलेले असतील, त्यातले थोडेसे 4-5 तांदूळ उचलायचे आहेत, लाल कापडात किंवा लाल कागदामध्ये ठेवायचे आहेत। त्याच्या सोबत बघा त्या अक्षदांच्या सोबत तुम्हाला 4 काळे मिरी घ्यायचे आहेत। आपल्या घरामध्ये असणारे अख्खे जे काळ्या रंगाचे काळे मिरी असतात हे 4 काळे मिरी घ्यायचे, तांदळाचे दाणे आणि 4 काळे मिरी, दोनही गोष्टी तुम्हाला त्या कागदामध्ये किंवा कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून ही पुडी कायम रात्री झोपताना आपल्या उजव्या कुशीला ठेवायची आहे। तुम्ही जसं झोपता तुमची जी उजवी बाजू असेल त्या उजव्या कुशीला ही पुडी ठेवून द्यायची। याने कधीही तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडणार नाही, दचकल्यासारखं होणार नाही, वाटणारी भीती जी आहे ती कमी होईल आणि रात्री छान तुम्हाला झोपही लागेल। त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरा जो उपाय आहे तो कर्जमुक्तीसाठी। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात खूप कर्ज असतं, खूप काही करतो पण कर्ज फिटत नाही, इच्छा असते फेडण्याची, कष्ट मेहनत करतोय पण तरीही कर्ज फिटलं जात नाही। यासाठी काय करायचे, तुम्हाला आज चतुर्थीच्या दिवशी एक खोबऱ्याची वाटी आणि गुळ, तुम्ही जर सकाळीच दुपारीच गणपती बाप्पांच्या समोर गुळ खोबरं ठेवलं असेल तर तेच गुळ खोबरं घ्या, नसेल तर आज एक रात्री झोपण्यापूर्वी काय करा, खोबऱ्याची वाटी घ्या, त्याच्यामध्ये गुळ ठेवा, दोनही गोष्टी ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवा। ठेवून तुमची कर्जासंदर्भात जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगा। रात्रभर गुळ खोबऱ्याची जी वाटी आहे ती गणपती बाप्पांच्या समोर ठेवा, उचलायची नाही, हलवायची नाही, काहीच करायचं नाही। दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ सुंदर स्नान अंघोळ वगैरे करायची, सगळं छान तुमचं आवरलं की त्याच्यानंतर ही गुळ खोबऱ्याची जी वाटी आहे ती घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं। गोशाळेत गोमंदिर जिथे गायमाता असते तिथे जायचं आणि तिथे गेल्यानंतर आपलं जे काही कर्ज असेल ते मुक्त करण्यासाठी गोमातेला प्रार्थना करून हे गुळ खोबरं गोमातेला खाऊ घालायचं। असं तुम्ही 1, 2 ते 3 महिने म्हणजे प्रत्येक चतुर्थीला जर तुम्ही करत गेलात ना 2 ते 3 महिन्यांमध्ये तुमच्याकडे पैशांची आवकही वाढत जाईल, कर्जाची रक्कम जी काही असेल ती फिटण्या इतकी तरी तुमच्याकडे आवक नक्कीच निर्माण होईल। बघा गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि हा उपाय केल्यानंतर त्या 33 कोटी देवांच्या आशीर्वादाने तुमची कर्जातून मुक्तता होईल। आता तिसरा उपाय जो आहे तो गणपती बाप्पांची अखंड कृपा राहण्यासाठी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाण्यासाठी आणि नेहमीच तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात सकारात्मकता येण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी, गणपती बाप्पांचा अखंड तुमच्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी हा तिसरा उपाय काय करायचं। गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही ज्या गणपती बाप्पांच्या समोर आज ज्या तुम्ही दुर्वा अर्पण केलेले असेल, कारण बाप्पांना विशेष प्रिय असणारी जी सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे दुर्वा। गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा अर्पण केलेल्या असतील तर एक 4-5 दुर्वा गणपती बाप्पांच्या समोरून तुम्हाला उचलायच्या काढायच्या। 4-5 दुर्वा गणपती बाप्पांच्या समोरून तुम्हाला उचलायच्या आहेत, त्याची एक जोडी बनवा, लाल धागा घ्या, तो लाल धागा त्या जोडीला बांधा। त्याच्यानंतर ही दुर्व्याची जी जोडी आहे ती लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधा, कापड नसेल कागद घेतला, कागदामध्ये पुडीत ठेवल्या तरीही चालतील। आता दुर्व्याची जोडी कापडात किंवा कागदात ठेवल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, रात्री झोपण्यापूर्वी ही जी पुडी किंवा ही जी पोटली आहे ती स्वतःवरून तुम्हाला ओवाळायची आहे।
उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे. स्वतःला लागू पडायचं असेल तर स्वतःवरून ते ओवाळा आणि स्वतःच्या सोबत ठेवा. समजा पतीच्या कामाला यश मिळत नाहीये, पती जे काही काम करतो त्यात प्रगती होत नाहीये, तर ही दुर्व्यांची पुडी किंवा पोटली जी आहे ती तुम्ही पतीवरून ओवाळा. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे 7 वेळा ती ओवाळून घ्यायची आणि तुमच्या पतीच्या उशीखाली ती ठेवून द्यायची. रात्री फक्त आज उशीखाली ठेवा चतुर्थीला. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापासून ती पुडी जी आहे ती काढा आणि पतीच्या पर्स म्हणजे पतीची पॉकेट वगैरे असं त्याच्यामध्ये, त्यांचं जे वॉलेट असं त्याच्यामध्ये, तुम्ही स्वतःसाठी केलं तर तुमची जी पर्स असेल तुमच्या पर्समध्ये, तुम्ही तुमच्या मुलीसाठी केलं तर मुलीच्या पर्समध्ये, मुलासाठी केलं तर मुलाच्या पर्समध्ये, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे त्या व्यक्तीच्या पर्समध्ये ह्या दुर्वा उद्यापासून त्यांना ठेवायला सांगा. याने नेहमीच त्यांना यश मिळत जाईल, प्रगती होत जाईल, प्रत्येक गोष्टीत त्यांना भरभरून यशाची प्राप्ती होईल. आता याच्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे, जी पुढची वस्तू आहे ती आहे सुपारी. बघा, जर तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल, सकारात्मकता ही हवी असेल, नेहमीच तुमच्या घरावरती बाप्पांचा आशीर्वाद राहावा असं तुम्हाला वाटत असेल, सगळ्यात चांगल्या गोष्टी आयुष्यात घडाव्या, क्लेश कलह कमी व्हावेत, तर त्यासाठी काय करायचं, आपल्या देवघरात एक सुपारी, ऑलरेडी तुम्ही देवघरात सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी घ्या, गणपती बाप्पांच्या समोर ठेवली असेल तर ती घ्या, नसेल तर आपल्याकडे जी कुठली सुपारी असेल ती सुपारी एक रात्री झोपण्यापूर्वी गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्या. त्या सुपारीला थोडंसं गंध लावा, चंदन असेल किंवा अष्टगंध काही असेल, थोडंसं त्या सुपारीला लावा आणि लावल्यानंतर आपली जी इच्छा असेल ना ती इच्छा सांगा. सुपारी लक्षात ठेवा, ही सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर 5 मिनिटं ठेवायची आहे, इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर ही सुपारी तिथून उचलायची आहे. उचलून ही सुपारी तुम्हाला कागदात किंवा कापडातच बांधायची आहे आणि बांधलेली जी पुडी आहे कापडात किंवा कागदात ती गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायची आहे. एरवी आपण सुपारी नेहमी बाप्पांच्या समोर ठेवतो, विड्यावर ठेवतो, कुठेही ठेवतो, पण ती समोर ठेवतो. पण ही इच्छापूर्तीची सुपारी संकष्टी चतुर्थीला आपण अभिमंत्रित केलेली ही जी सुपारी आहे इच्छा सांगून ती गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायची, मूर्तीच्या किंवा फोटोच्या पाठीमागे ठेवायची आणि तुम्हाला संपूर्ण 1 महिनाभर पुढची चतुर्थी येईपर्यंत ही सुपारी गणपती बाप्पांच्या पाठीमागेच ठेवायची आहे. जेव्हा पुढची चतुर्थी येईल तेव्हा गणपती बाप्पांच्या पाठीमागून ती सुपारी काढायची, कागदात किंवा कापडामध्ये ती बांधलेली असेल ती सोडायची आणि ही सुपारी जी आहे ही कुठल्याही गणपती बाप्पांच्याच मंदिरात जाऊन ती गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ठेवून द्यायची. पुन्हा एकदा नीट आहे का, सुपारी घेतली, बाप्पांच्या समोर ठेवून 5 मिनिटं अभिमंत्रित करायची, इच्छा सांगायची, एक संपूर्ण महिनाभर गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा फोटो मागे ती ठेवून द्यायची. पुढची चतुर्थी येईल त्या चतुर्थीला ही सुपारी गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवून द्यायची. 1 महिन्याच्या आत कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. 100% अडथळा कितीही मोठा असेल तर कामातील तो दूर होऊन जाईल. सगळं तुमच्या मनासारखं होईल. घरातील क्लेश कलह कमी होऊन घरामध्ये सकारात्मकता येईल. खूप म्हणजे खूप तुम्हाला या उपायानंतर अनुभव येईल. अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. कुठलाही करा, 1 करा, 2 करा, जसे संपतील तसे करा, पण नक्की करा.